संदीप शिंदे आता आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। न्यायमूर्ती संदीप शिंदे आता या ठिकाणी मनोज जरांगेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। आम्हाला राजकारण नको, आरक्षण हवं अशी ठोस मागणी जरांगेंनी केलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता न्यायमूर्ती संदीप शिंदे या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। तर या ठिकाणी मनोज जरांगे कालपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती संदीप शिंदे आता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आम्ही आरक्षण घेऊनच परतणार असा निर्धार जरांगे यांनी केलेला आहे। आता या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आझाद मैदानावर या ठिकाणी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खरं तर या हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आता आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। जरांगेंशी त्यांची चर्चा सुरू आहे, काय सांगाल याबद्दल अधिक? कृपा नक्कीच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे या ठिकाणी आलेले आहेत। तर ही समिती कुणबी नोंदणी शोधण्यासाठी गठीत करण्यात आली होती। त्यांनी अनेक नोंदी या ठिकाणी सापडल्या होत्या। आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। दरम्यान आता एक तक्ता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येतोय, ज्यावरती किती नोंदी सापडलेल्या आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र हे अद्याप देण्यात आलेले आहे। संदीप शिंदे जे आहेत ते या ठिकाणी दाखवतात आणि त्यांच्या हातामध्ये आणखी एक कागद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्या मागण्या खरं तर जरांगे पाटील यांनी ठेवला होता। पण सगळे सोयरे यांच्या संदर्भातील असेल, मुलांना शिक्षणासंदर्भातील असेल किंवा मराठ्यांच्या नोकऱ्या संदर्भातील असेल, या सर्वांच्या ज्या विषयावरती हे सर्व मागण्यांच्या संदर्भात आज खरं तर मराठी उपसमितीची बैठक झाली। यामध्ये सर्व मंत्रिमंडळातील सदस्य, उपसमितीतील जे सदस्य होते मंत्रिमंडळातील असो किंवा इतर सदस्य असतील, यांच्या समोर ही चर्चा झाली होती। काही प्रमुख आणि मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे। ती चर्चा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी दाखवण्यात येते। त्या संदर्भातील अहवाल जो आहे तो संदीप शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये काही प्रमुख गोष्टींचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। जो पेपरवरती आपल्याला काही मजकूर आपल्याला पाहायला मिळतो, त्यामध्ये कर्मचारी यांच्यावरती कर्मचाऱ्यांसाठी किंवा मराठी कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भातील प्रश्न असोत, मराठी समाजातील जे नोकऱ्या नाही अशा प्रकारच्या सुद्धा तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातचा विषय असेल किंवा एकूण या महिन्यामध्ये आर्थिक मदत व कर्मचारी अशा प्रकारे सुद्धा काही मदतीचे सुद्धा या ठिकाणी उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात या पेपरवरती। आणि त्या संदर्भातील जो अहवाल आहे तो या ठिकाणी सादर करण्यात येतोय न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना। आणि आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी या सर्व बाबींच्या माहिती घेतल्यानंतर त्यांची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र इथे संदीप शिंदे यांनी सर्व माहिती दिल्यानंतर पुन्हा एकदा काही प्रमुख मागण्या असतील किंवा प्रमुख निर्देश असतील, सूचना असतील, त्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं होण्याच्या शक्यता आहे। आणि यावरती आज पुन्हा उपसमितीची बैठक सुद्धा होऊ शकते, कारण या संदर्भात शुक्रवार हे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं। आता या ठिकाणी आपण बघतोय कुणबी नोंदणी शोधण्यासाठी जी समिती गठीत करणार असतील ते न्यायमूर्ती संदीप शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहे। काही प्रमुख मागण्यांवरती या ठिकाणी चर्चा सुरू आहे। मनोज जरांगे पाटील जे आहेत त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या ऐकून घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जी, खरं तर स्वप्नील, मनोज जरांगे यांनी सांगितलंय की मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे सरकारने सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी। अर्थातच आता माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगेंच्या भेटीला तिथे उपस्थित आहेतच, यानंतर काही तोडगा निघू शकतो का असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। नक्कीच या ठिकाणी कृपा तोडगा एकाच गोष्टीवरती निघू शकतो, तो म्हणजे जरांगे यांची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे कोणाच्याही हिश्श्याचं न मागता आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे। कुणबी नोंदी जरी सापडत असल्या तरी त्या खरं तर इंग्रजांच्या काळापासून गॅझेट ज्या आहेत तेव्हापासूनच्या या नोंदी आहेत, त्यामुळे आमच्या वाट्याचं आम्हाला मिळालं पाहिजे अशी ठाम भूमिका काल असेल आज असेल यापूर्वी सुद्धा जरांगे यांनी मांडलेली आहे। मात्र अद्याप 10% हे आरक्षण जे ESPC दिलेलं आहे
ते या ठिकाणी लागू करण्यात आलेलं, मात्र ते न दुसरं आरक्षण जे आहे ते देण्यात यावं. एकूणच 50 आरक्षण जे त्यांना मिळावं सरकारची मागणी आहे. मात्र किती टक्के हे पाहणं होतं आहे. प्रदेश आलेला आहे 50%च्या वर आरक्षणाचा अधिकार हा केंद्राला आहे. अशा प्रकारे सुद्धा मतमतांतर आहेत ती सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. मात्र राज्य सरकारला अधिकार आहेत आणि यानुसार जे आरक्षण आहे ते देण्यात येऊ शकतं. मात्र 50%ची अट वगळता मराठ्यांना त्यांच्या वाट्याचं आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ सोयरे यांच्या संदर्भात सुद्धा मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली. मात्र आता जी चर्चा आहे संदीप शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काही मुद्दे सांगितले जातात. मात्र मनोज जरांगे पाटील यांना काही मुद्दे हे पटत नाहीयेत असं त्यांच्या एकूणच चेहऱ्यावरून आणि त्यांच्या देहबोलीवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण काही सूचना सुद्धा करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र एकच मागणी आहे ती म्हणजे जे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि जे महाराष्ट्रामध्ये इथे येऊ पाहतात ते म्हणजे एकूणच सर्व मराठ्यांना एक वेगळं आरक्षण देण्यात यावं. कोणाच्याही वाट्याचं आरक्षण नको अशा प्रकारची ही मागणी आहे आणि त्याच आरक्षणाच्या सगळे सोयरे यांनाही लागू होईल अशा प्रकारचं जे GR आहे निर्णय आहे तो पारित करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे. आता पण आपण बघतो या ठिकाणी जरांगे पाटील काही सूचना ज्या आहेत ते न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना देताना पाहायला मिळतात. त्यामुळे या समितीमधून नक्की काय महत्वाच्या बाबी जरांगे यांना समजावण्यात येतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण यानंतर लगेच जरांगे पाटील जे आहे ते माध्यमांशी या ठिकाणी संवाद साधतील. कृपा निश्चितच स्वप्नील, आपण पाहायला गेलं तर या आंदोलनाला खरं तर आजचा दिवस हा वाढवून दिलेला होता. नंतर जरांगे पाटील हे म्हणालेत की एक दिवस वाढवून दिल्यानं काही होणार नाही, आम्ही आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत असंच सुरू ठेवू. यानंतर आता नक्की काय होईल, सरकार नक्की काय भूमिका घेईल? कारण का एका बाजूला ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे. आमच्या कोट्यातून त्यांना आरक्षण नको यासाठी ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि त्यामुळे सरकारला कुठेतरी आता सुवर्ण मध्य काढणं देखील गरजेचं आहे. या बाबतीत आता सरकार काय निर्णय घेईल हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे स्वप्नील. हो नक्कीच या ठिकाणी सरकार सुद्धा सहकार्याची भावना दाखवत आहे. मात्र एकूणच या ठिकाणी मागणी ठाम आहे. एकच मागणी आहे ती म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं आणि तेव्हाच हे आंदोलन खरं तर आमरण उपोषण जे आहे ते या ठिकाणी स्थगित करण्यात येईल. विजयाशिवाय या ठिकाणी परत माघार घेणार नाही अशा प्रकारे सांगितलं जातं. त्यामुळे सरकार जरी अनेक बाबी या ठिकाणी समोर आणत असलं तरी मागणी एकच राहणार आहे की मराठ्यांना आरक्षण हे देण्यात यावं. त्यामुळे नक्की सरकारकडून असेल किंवा उपसमितीच्या अध्यक्षांकडून उपसमितीकडून असेल काय पर्याय या ठिकाणी दाखवण्यात येतात आणि काय पर्याय हे देण्यात येतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण तर अनेक मागण्या आहेत त्या मागण्यांवरती चर्चा झालेली आहे. मात्र ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या या ठिकाणी प्रकर्षाने लक्ष देण्यात येत आहेत आणि त्यांच्यावरती चर्चा करण्यात येत. इतर मागण्यांच्या संदर्भात ज्या आहे ते आश्वासन देण्यात येईल अशा प्रकारचं एकंदरीत चिन्ह पाहायला मिळतंय. मागे सुद्धा जेव्हा वाशीमध्ये जरांगे पाटील आले होते तेव्हा त्यांनी 10 मागण्या या ठिकाणी ठेवल्या होत्या. मात्र आता तर आपण संदीप शिंदे यांच्या हातातील हा कागद पाहिला तर या कागदवरती प्रमुख 5 ते 6 मागण्या आहेत आणि या 5 ते 6 मागण्या मराठ्यांच्या आंदोलनातील जे गुन्हे दाखल झाले या संदर्भातील आहे, मराठ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात आहे, मराठा मुलांच्या शिक्षणासंदर्भातील एक मागणी आहे आणि तसेच ज्या ज्या मराठ्यांचा या लढ्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आहे. खरं तर काल आणखी एक मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये आल्यावरती काही मराठा समाजाच्या लोकांच्या गाड्यांवरती जे चलन करण्यात आलेलं आहे ते चलनांवर संदर्भात सुद्धा मागणी या ठिकाणी येऊ शकते. आता सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या 5 ते 6 मागण्या आहेत. 50% आरक्षण हे मराठ्यांना देण्यात यावे अशा प्रकारची मागणी आहे आणि यामध्ये सगळे सोयरे असा सुद्धा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. जी स्वप्नील, खरं तर आपण जर पाहिलं तर मुंबईत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत. एक आरोप मात्र असा होतोय आंदोलकांकडून की आम्हाला सरकारकडून कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीयेत, पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये, शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था नाहीये, असा आरोप आंदोलकांकडून सरकारवर केला जातोय. नक्कीच या ठिकाणी जो आरोप खरं तर कालपर्यंत करण्यात आले होते मात्र आता मुंबई महानगरपालिकेने हा आरोप कुठेतरी फोडून काढण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. एकूणच आझाद मैदान असेल किंवा आझाद मैदानाच्या आजूबाजूचा परिसर असेल, मग या ठिकाणी फॅशन स्ट्रीट असेल, एकूणच या आझाद मैदानाच्या 500 मीटरच्या अंतरामध्ये अनेक सोयी सुविधा ज्या आहेत ते मराठ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शौचकुप्या असतील, एकूणच त्यांच्या स्नानगृहासाठीची जागा असेल, अशा अनेक जेवणासाठीचे बंदोबस्त, पाण्याचा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे. एकूण मुंबई महानगरपालिका इकडे
सहकार्य करताना दाखवतंय, तिकडे सरकार निश्चित. सुद्धा सहकार्य करताना दाखवतंय. मात्र तोडगा एकाच विषयावरती निघणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे, जी. तो म्हणजे आरक्षणाचा विषय जो आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही असा एक पवित्रा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा दिसतोय. त्यामुळे आता या समितीकडून नक्की कोणकोणत्या आश्वासनांवरती या आंदोलकांना समाधान निश्चित. मानवण्यासाठी भाग पाडलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल. निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल. आपल्यासोबत आपला प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान देखील जोडलेले आहेत. भाग्यश्री, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. त्यांच्यामध्ये चर्चा होतीये, जरांगेंची भेट घेतलेली आहे त्या ठिकाणी. काय तोडगा निघेल का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आता नजरा लागल्यात. नक्कीच आपण बघतोय की महाराष्ट्राच्या संपूर्ण नजरा लागलेल्या आहेत. संदीप शिंदे जे आहेत, माजी न्यायमूर्ती आहेत, निवृत्त माजी न्यायमूर्ती, ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना काही गोष्टी पटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र जरांगे पाटील जर आपण बघितलं तर त्यांच्या चेहऱ्याचे जे हावभाव आहेत ते सांगतात की एक कुठल्या पद्धतीची गोष्ट मानायला तयार नाहीये. आपण जर बघितलं तर काल त्यांनी एक असं सांगितलं होतं सामाजिक न्याय विभागाने की वंशावळ जी गठीत करण्याची मुदतवाढ आहे ती 30 तारखेपर्यंत आपण वाढवूया, 30 जून 2026 पर्यंत ती वाढवूया, अशा पद्धतीचं देखील एक पत्र काढलेलं होतं. त्यानंतर आज देखील यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक चर्चा झाली. उपसमिती विखे पाटील देखील सातत्याने सांगत होते की आम्ही काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. यावर देखील आज जर बघितलं तर 2-2.5 तास जवळपास सरकारची चर्चा सुरू होती उपसमिती बरोबर. या सगळ्यामध्ये जर एकंदरीत बघितलं तर आता न्यायमूर्ती संदीप शिंदे जे आहेत, माजी निवृत्ती न्यायमूर्ती, ते इथे आलेले आहेत. जरांगेंशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. मात्र जरांगे पाटील एकाच मुद्द्यावर ठाम आहेत की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण हवंय, कुणबीच्या नोंदी काढा आणि कुणबीच्या नोंदीनुसार आम्हाला आरक्षण द्या. मराठा हे कुणबीच आहेत अशा पद्धतीनं त्यांना ते समजावून पाहतायत. एकंदरीत दोघांमध्ये जी चर्चा चालली आहे ती अत्यंत गहन विषयावर चर्चा चालली आहे. त्यामुळे आज काही तोडगा निघणार का यावर हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याचं कारण माजी निवृत्ती न्यायमूर्ती आहेत, त्यामुळे कायद्याच्या चौकटीत ह्या गोष्टी कशा बसवायच्या ते त्यांना सगळ्यात जास्त चांगलं माहिती असणार. त्यामुळे एकंदरीतच कायद्याच्या चौकटीत हे कसं बसेल आणि कायद्याच्या चौकटीत कसं तुम्हाला आरक्षण कसं देता येईल यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं ते सांगतात जरांगेंना. पण जरांगे आता काय भूमिका घेत आहेत हे बघणं देखील महत्वाचं आहे. आता ज्या पद्धतीने माजी न्यायमूर्ती सांगण्याचा प्रयत्न करतायत त्या पद्धतीने जरांगे काही ऐकायला तयार वाटत नाहीये. एकंदरीत त्यांच्या अभावावरनं ते देखील काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यांना, आणि कशा पद्धतीने हे चौकटीत बसेल याचा अभ्यास जरांगेंनी देखील केलेला आहे, आधी देखील त्यांनी केलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच हे कसं सगळं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतोय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. न्यायालयात देखील हा मुद्दा गेल्यानंतर तोच मुद्दा देखील तिथे टिकणं महत्वाचं आहे. त्याचं कारण आपण बघितलं की 3दा हिअरिंग झालेले आहे त्याचा. एकदा तर पूर्ण हिअरिंग होता रिझल्ट येणार असं वाटत असतानाच न्यायमूर्ती जे होते त्यावेळेस हे देवेंद्र उपाध्याय यांची निवृत्ती जवळ आली होती. त्यांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर आलोक आराधे आले. आलोक आराधेंनी देखील आता बघितलं तर सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाले. आता श्री चंद्रशेखर आले. त्यामुळे हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात जाणार. त्या न्यायालयात हे टिकणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने या सगळ्यावर विचार सुरू आहे आणि हा विचार संदीप शिंदे यांच्याकडनं देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचबरोबर जरांगे देखील आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहेत. ते कुठे निर्धार करण्यात आलेले आहेत की जे मुंबईत आले त्याच वेळेला त्यांनी पक्का निर्धार केलेला होता की ओबीसीचं आरक्षण ठेवल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, आणि त्यानुसार त्यांनी देखील अभ्यास केलेला आहे. त्यांनी देखील त्यांचे वकील जे आहेत ते तयार आहेत. त्यांनी वकिलांबरोबर देखील अनेक वेळेला चर्चा केलेली आहे. त्यामुळे ते देखील काहीतरी सांगू पाहतायत. त्यामुळे ते नेमकं काय सांगू पाहतायत आणि नेमकं यांच्यामध्ये काय चर्चा होते हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि थोड्याच वेळेला जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधतात का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याचं कारण महत्वाचं आहे की सकाळी ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की आम्ही कोणत्याही पद्धतीत जर आमच्या पोरांना मारहाण केली तर फडणवीस त्याला जबाबदार असतील, फडणवीस आणि मोदी सरकार देखील जबाबदार असेल, याची झळ डायरेक्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मोदी सरकारला देखील पोहोचेल अशा पद्धतीचं मेसेज जे आहे ते जरांगेंकडनं करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पाणी बंद करू नका, आयुक्तांना देखील त्यांनी एक इशाराच दिलेला होता. खरं तर असं म्हणतात तर काहीच वावगं ठरणार नाही. त्यानुसार जर बघितलं तर बीएमसीने देखील आता त्यानंतर सोयी सुविधा करण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर
एकंदरीतच सरकार देखील हालचालींना वेग आलेला पाहायला मिळते सरकारच्या. कारण अशा इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जे आंदोलनकर्ते आले त्यांना आवरणं खरंच सरकारला कठीण जात असल्याचं पाहायला मिळतंय. कारण अपुरी यंत्रणा आहे, 1500 पोलीस कर्मचारी फौजमध्ये तैनात आहे. मात्र या सगळ्याला हा तोडगा नाहीये. तोडगा आम्हाला एकच हवा आहे, आरक्षण. हे एकच महत्वाचा मुद्दा आहे जो आरक्षणाचा आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही कितीही तोडगे काढले तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथे जाणार नाही या भूमिकेवर जरांगे देखील ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. आणि एकंदरीतच आज ज्या पद्धतीने सरकार भूमिका घेताना पाहायला मिळतंय, उपसमितीचे माजी निवृत्ती न्यायाधीश संदीप शिंदे इथे आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आणखी देखील काही पदाधिकारी इथे आलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपण बघू शकतो की सरकार देखील या प्रश्नाला घेऊन आता हळूहळू गंभीर होताना पाहायला मिळत आहे. कृपा. निश्चितच भाग्यश्री, आपण पाहिलं तर माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या जरांगेंच्या भेटीआधी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न झाली आणि पुन्हा आता अशी माहिती मिळतेय की माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या या भेटीनंतर पुन्हा आता उपसमितीची बैठक होणार असल्याची ही माहिती मिळतेय. नक्कीच कृपा. कारण ऐकडनं निरोप काय येतोय, जरांगे नेमके काय बोलतायत हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेणं गरजेचं आहे. या बैठकीत स्वतः राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत उपसमितीचे अध्यक्ष ते देखील उपस्थित असतील. या व्यतिरिक्त संदीप शिंदे तर आहेतच, मात्र या व्यतिरिक्त जे पदाधिकारी आहेत ते देखील उपस्थित असतील. या सगळ्यांना सांगणं, जो काही निरोप आहे जरांगेंचा तो सांगणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यानंतर जरांगे जे काही बोलतात ते त्यावर देखील विचार विनिमय केला जाईल. तो विचार विनिमय करून ते चौकटीत बसता येतंय का, बसवता येतंय का, बसेल का, या सगळ्या शक्यता पडताळल्या जातील आणि त्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण जर बघितलं तर त्या सुरुवातीला 15% आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं आणि हे आरक्षण कोर्टात टिकलंच नाही. जर आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर त्या आरक्षणाचा यांना काहीच फायदा होणार नाहीये. हे लक्षात घेऊनच माजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे काहीतरी हालचाली करतील असं शक्यता देखील सध्या वर्तवण्यात येते. कारण एकंदरीतच आता जर बघितलं तर मराठ्यांना 10% आरक्षण दिलंय जे कोर्टात टिकलंय. त्याच्या आधी 15% आरक्षण दिलं ते कोर्टात टिकलं नाही. मात्र यांना जे ओबीसी मधनं आरक्षण द्यायचंय ते कोर्टात टिकतंय का हे बघणं देखील महत्वाचं आहे. कारण ऑलरेडी ओबीसींना 32% आरक्षण आहे आणि त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये अनेक जाती जमातींचा समावेश आहे. यामध्ये जर मराठा समाजाला समाविष्ट करायचं असेल तर मराठा समाज हा काही केवळ 10% मर्यादित नाहीये. महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रभर या समाजाचं जे टक्केवारी आहे ती अधिक आहे, मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचा देखील विचार केला पाहिजे. तेथेच असं जर बघितलं तर ओबीसी समाज देखील एका साईडला आक्रमक होताना पाहायला मिळतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर विचार विनिमय करणं खूप गरजेचं आहे आणि हा विचार विनिमय नक्कीच निवृत्त न्यायमूर्ती म्हणून शिंदे करतील यावर सरकारचा, जरांगेंचा देखील विश्वास आहे का. सरकारचा विश्वास तर आहेच, मात्र जरांगेंचा विश्वास आहे का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जरांगे देखील काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात शिंदेना. शिंदे नेमकं हे ऐकणार का, शिंदे त्यांच्या कायद्याच्या चौकटीत हे बसवणार का हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. कृपा. निश्चितच भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक वक्तव्य समोर आलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाबाबत महायुती म्हणून आमची भूमिका एकच आहे. तर दुसऱ्या बाजूला खासदार संजय राऊत असं म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मनोज जरांगे यांची भेट घेतली पाहिजे, या सर्व आंदोलनावर एकूणच सुवर्ण मध्य काढला पाहिजे आणि मनोज जरांगे यांची देखील एक ठाम भूमिका आहे की GR काढा मगच उपोषण सोडणार, अशी स्पष्टोक्ती खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. नक्कीच आपण ह्याच्यामध्ये संजय राऊतांचा उल्लेख केला, पण मी आणखीन एक उल्लेख करू इच्छिते. कृपा. राज ठाकरे यांना जर विचारलं तर राज ठाकरे सातत्याने एकच गोष्ट सांगतायत की एकनाथ शिंदेना जाऊन विचारा, एकनाथ शिंदेना जाऊन विचारा. एकनाथ शिंदेनी नेमकं त्यावेळेला काय केलं ते त्यांना जाऊन विचारा. अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते राज ठाकरेंकडनं देखील केलं जातंय. त्यामुळे नेमकं या सगळ्यामध्ये काय कोण आहे ते बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने सांगतात फडणवीसांना की
नक्कीच जाऊन तुम्ही भेटा, सुवर्ण मध्य काढा. मात्र फडणवीसांपेक्षा उपसमिती जी आहे ती यातनं तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची जरी जबाबदारी असली तरी देखील उपसमिती जी नेमलेली आहे ती त्यासाठी नेमलेली आहे आणि ती काम करते. त्यामुळे आम्ही कुठेतरी यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती सातत्याने फडणवीस देखील देत आहेत. एकीकडे या सगळ्यामध्ये राजकीय वातावरण गढूळ झालेलं पाहायला मिळतंय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टीला अत्यंत महत्व आहे, कारण पालिका निवडणुका आल्यानंतरच या सगळ्या गोष्टींवर पुन्हा एकदा भाष्य केलं जाताना पाहायला मिळत आहे. याची चर्चा देखील सौम्य पद्धतीने सगळीकडे रंगलेली पाहायला मिळते की महापालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच जरांगे पाटील मुंबईत का आले.